नमस्कार मैत्रिणींनो, अनुष्का बुटीकमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला झटपट ब्लाऊज कसे कटिंग करायचे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगते। येथे मी प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग तुम्हाला दाखवत आहे। मी ब्लाऊज कट करत असताना सर्वप्रथम बाही काढून घेत आहे। येथे मी बाही लांबी 10 इंचाची घेऊन 3 इंचापर्यंत त्याला शेप देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर खोल आकार देऊन मी बाही कट करून घेतलेली आहे। त्यानंतर मी पाठीमागच्या भागाची उंची आणि प्लस 1 इंच घेऊन पाठीमागचा भाग आखून घेत आहे। तुम्हीही ह्या पद्धतीने ब्लाऊज कट केले तर एकदम 5 मिनिटाच्या आत ब्लाऊज कट होऊन जाईल आणि आपल्याला शिवण्यासाठी ब्लाऊज रेडी होऊन जाते। मी येथे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घेऊन आणि आर्महोलच्या बाजूने 1.5 इंचावरती शेप देऊन मी मागचा भाग काढून घेतलेला आहे। मागचा गळा किंवा मागच्या गळ्याची डिझाईन मी ब्लाऊज शिवताना कट करते। ह्या पद्धतीने पाठीमागचा भाग कट करून आपण उरलेल्या कपड्यावर ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर पाठीमागच्या भागाचं जसंच्या तसं आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। ड्रॉ केल्यानंतर आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि बाजूच्या साईडने वरच्या बाजूने 1 आणि खालच्या बाजूने 1.5 किंवा 2 इंच वाढवून घ्यायचे आहेत आणि शोल्डर गळा घेऊन आपण पुढचा गळा आखून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हुक पट्टीकडनं 4 इंचावरती मार्किंग करून शोल्डरपासून 10.5 इंचावरती डॉट पॉईंट घेऊन आपण प्रिन्स कटला शेप देऊन घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आर्महोलकडे खोल आकार देऊन म्हणजे 1 इंचावरती खोल आकार देऊन कट करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने मी प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग केली त्याच पद्धतीने तुम्हीही ब्लाऊजची कटिंग करू शकता। त्यानंतर साडीच्या कपड्यावरती आपण अस्तर ठेवून कट करून घेणार आहोत। येथे मला हे डिझाईनचे ब्लाऊज असल्यामुळे बाही सर्वप्रथम काढून घेणार आहोत। आपली येथे बाही कट करून झालेली आहे। त्यानंतर आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कट करून घेणार आहोत। कपड्यामध्ये ज्या पद्धतीने ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण तिन्ही भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। येथे कपडा सरकू नये म्हणून तुम्ही पिनाही लावू शकता। थँक यू।